ती म्हणाली, नाही नितीन, तू समजतोस तसं काहीच नाही. कारण त्याला कसे माहीत असेल की मी आई होणार आहे. तू काय पण मूर्खपणाच्या गोष्टी बोलत आहेस. आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की शिरू माझ्या पहिल्या पतीची शेवटची निशाणी आहे आणि मी माझ्या पहिल्या पतीची निशाणी स्वतःपासून दूर करू शकत नाही. मलाही तिच्या बोलण्याचा राग आला आणि मी तिला म्हणालो, प्रियंका, आता मी तुझ्या पहिल्या नवऱ्याची कोणतीच निशाणी सहन करू शकत नाही. कारण तू नेहमी मला चिडून देतेस की ही माझ्या पहिल्या नवऱ्याची शेवटची निशाणी आहे. तेव्हा ते मला अजिबात सहन होत नाही. यावर ती म्हणू लागली की नितीन, मी तुझ्याशी आजपर्यंत कधीच खोटे बोलले नाही. मी माझ्या पहिल्या पतीवर खूप प्रेम करत होते आणि आम्ही प्रेमविवाह केला होता. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि मी ते नेहमी करत राहीन. तो आता या जगात नाही, तर तुला काय वाटते की मी त्याचा आता तिरस्कार करावा? जर मी त्याचा तिरस्कार करू शकते तर मी तुझाही तिरस्कार करू शकते. अंजलीच्या अशा बोलण्याचा मला खूप राग आला. मग मी तिला म्हटले, प्रियंका, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. कदाचित तुझ्या पहिल्या नवऱ्याने तुझ्यावर इतके प्रेम केले नसेल. आजपर्यंत मी तुझ्यासमोर इतर कोणत्याही मुलीचा कधीच उल्लेख केला नाही. इतकंच नाही तर मला कधी दुसरी मुलगीही आवडली नाही. पण तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तू पण मला पाहताच माझ्या प्रेमात पडलीस. मला वाटले की आपल्या लग्नानंतर कदाचित तू तुझ्या पतीला विसरशील, पण सतत तू त्याचे नाव माझ्यासमोर घेत असतेस. मलाही अजिबात सहन होत नाही. नितीन, तू माझी उगाच का भांडत आहेस? प्रियंका, हे बघ, मला तुझ्यासोबत भांडायला काहीच इंटरेस्ट नाही. तू फक्त या कुत्र्याला घरातून काढून टाक. आपण त्याला लांब कुठेतरी सोडून येऊ. नितीन, हे होऊ शकत नाही. आपण जर त्याला कुठे सोडले तर तो तेथून परत माझ्याकडे येईल. आणि हे काही सामान्य कुत्रं नाही. हे $400चं कुत्रं आहे. इथे कोणीही त्याला चोरू शकते. कारण या प्रकारचे कुत्रे सर्वत्र आढळत नाही. ते फक्त परदेशातच भेटतात. मग प्रियंका, आपण याला कोणाला तरी विकून टाकू. माझ्या बोलण्यावर अंजलीला खूप खूप वाईट वाटले. ती म्हणाली, नाही, मी त्याला विकूही देणार नाही. हा बिचारा आधीच खूप दुःखी आहे. मी इतकी पण वाईट नाही की मी त्याच्या फिलिंगची कदर करू शकत नाही. मला माझ्या बायकोसमोर लाज वाटायला लागली. कारण मी तुला सांगितले होते की मी देखील एक मऊ मनाचा आणि चांगला माणूस आहे. मी तसा नसलो तरी काय करू शकत होतो? मी गप्प झालो. त्यानंतर असेच दिवस जाऊ लागले आणि शेरू रोज अंजलीच्या पोटाकडे बघून पुंगायचा. आता हे अंजलीच्याही लक्षात यायला लागले होते आणि ती त्याच्यापासून दूर राहायला लागली होती. आता प्रियंका शेरू खायला द्यायला त्याच्या जवळ जात नव्हती. ती मला सांगायची की त्याला जाऊन खायला दे. जेव्हा मी त्या कुत्र्याच्या जवळ जायचो तेव्हा मला या कुत्र्याची खूप भीती वाटायची. मला वाटायचं की तो आता माझ्या अंगावर धावून येईल आणि माझा चावा घेईल. एके रात्री प्रियंका झोपेत काहीतरी बडबड करत होती, पण झोपेत तिच्या माणसांचं नाव घेत होती. तो तिचा पहिला पती होता. ती पुन्हा पुन्हा पहिल्या पतीचे नाव घेत होती आणि म्हणत होती की मला तुझ्याकडे यायचे आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू मला इतक्या लवकर सोडून का गेलास? तिचे असे बोलणं ऐकून मी उठून बसलो आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागलो. तिचे बोलणं ऐकून मला खूप राग येत होता. कारण कोणताही पती आपल्या पत्नीच्या तोंडून इतर कोणत्याही पुरुषाचे नाव ऐकू शकत नाही. भलेही तो तिचा पहिला पती होता, पण माझ्यासाठी तो दुसरा पुरुष होता. प्रियंका अजूनही तिच्या पहिल्या पतीवर प्रेम करत होती आणि अजूनही त्याला ती विसरली नव्हती. एक दिवस मी तिला विचारले की तू माझ्याशी लग्न का केलेस? तर ती मला म्हणाली की कारण तू एक चांगला माणूस आहेस. मी म्हटले, असे का? मी फक्त एक चांगला माणूस होतो म्हणून तू माझ्याशी लग्न केलेस का? आणि मी तुला आवडलं नव्हतो का? ती म्हणाली, मला तू खूप आवडतोस. शेवटी न आवडण्यासारखे काय आहे? माझ्या वाईट काळात तू मला खूप साथ दिलीस. जर तू मला भेटला नसतास तर मी माझ्या पतीच्या दुःखात मेले असते. मला माझ्या बायकोच्या प्रत्येक गोष्टीचा राग येत होता. तिचे माझ्यावर प्रेम नव्हते. म्हणजेच तिने फक्त माझा एक प्रकारे तिचा आधार बनवला होता. एके दिवशी मला तिचा खूप राग आला आणि मी तिला म्हटले, मी तुझ्याशी काही गोष्टींबद्दल खोटे बोललो होतो. मी तिला सांगितलं की माझ्या एका मुलीसोबत अफेअर होते. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने माझी फसवणूक केली आणि ती मला सोडून गेली. जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. मी तुझ्याशी खोटं बोललो, पण तुझ्या पहिल्या नवऱ्याचा उल्लेख तू माझ्यासमोर करत जाऊ नकोस. नितीन, तू माझ्याशी खोटं का बोललास? मला वाटलं तुझ्या आयुष्यात मी पहिली मुलगी आहे आणि शेवटची मुलगी राहील. मी तुझ्यावर प्रेम केले तरी तू माझ्याशी सतत भांडत असतोस. त्या मुलीने तुला फसवले, पण मी तुला फसवले नाही. मी तुझ्यासोबत खूप सिरियसपणे प्रेम करत होते आणि तू मायापासून इतकी मोठी गोष्ट लपवलीस. प्रियंका, तुला जे काही समजायचे असेल ते तू समज, पण तू तुझ्या पहिल्या नवऱ्याचं नावही तोंडातून काढू नकोस. कारण आता तू माझ्याशी लग्न केले आहेस आणि तू माझी बायको आहेस. यापुढे
तुझा तुझ्या पहिल्या पतीशी काहीच संबंध राहणार नाही. आता तो हे जग सोडून गेला आहे. तर तू सुद्धा तुझ्या पतीला तुझ्या हृदयातून काढून टाक. जर तू तुझ्या नवऱ्याचे नाव घेतलेस तर मी समजेल की तू माझ्यासोबत बेवफाई करत आहेस. मग तुझ्या आणि माझ्या पहिल्या मैत्रीत काहीच फरक राहणार नाही आणि यापुढे जर तू त्याचं नाव घेतलंस तर मी समजून जाईल की तू मला जाणून बुजून त्रास देत आहेस. त्यानंतर तिने परत कधी तिच्या पतीचे नाव घेतले नाही. पण ती आता माझ्यापासून दूर राहू लागली होती आणि आता तिने माझ्याशी बोलणे खूप कमी केले होते. फक्त गरजेचेच बोलायची. आता ती माझ्याशी पूर्वीसारखी मन मोकळेपणाने बोलत नव्हती. स्त्रीचे मौन म्हणजे एखादी वादळ येण्याचा इशारा असतो, तर एखादी आनंदी स्त्री कधीही शांत आणि गप्प नसते. गप्प बसणाऱ्या स्त्रीचा अर्थ असा आहे की एकतर ती आनंदी नाही किंवा तिच्या गप्प राहण्यामागे काहीतरी मोठे कारण दडलेले असते. प्रियंका नेहमी विचारात हरवलेली असायची. मला वाटायचे की ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या आठवणीत हरवली आहे. असाच वेळ जाऊ लागला आणि एक दिवस माझ्या पत्नीची तब्येत अचानक खराब झाली. मी तिला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हे ते हॉस्पिटल नव्हते ज्या ठिकाणी माझी पत्नीची ट्रीटमेंट चालू होती, पण अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे मी घाईघाईत तिला इथे घेऊन आलो होतो. या डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पत्नीचे दिवस भरून गेले आहेत आणि आम्हाला ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल. हे ऐकून मला धक्का बसला. पण डॉक्टर, इतक्या लवकर बाळ कसे काय जन्माला येतं? तर ते म्हणाले की नाही, तसे काही नाही. आता तुमच्या पत्नीचे 9 महिने झाले आहेत आणि वरती अधिक दिवस झाले आहेत. डॉक्टरांचे हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण जर डॉक्टरांचे म्हणणे बरोबर असेल तर मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. यावर डॉक्टरांनी सांगितले की जर लग्न जानेवारीत झाले असेल तर फेब्रुवारीमध्येच मूल व्हायला हवे असे नाही. काही स्त्रिया खूप लवकर गर्भधारणा करतात, परंतु आता तर या गोष्टीबद्दल बोलण्याची वेळ नाही. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. आम्हाला ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मी पटकन सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. काही वेळाने माझ्या पत्नीने बाळाला जन्म दिला. मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बाळाला घ्यायला थांबलो. मात्र डॉक्टरांनी सांगितले की मुलाला 24 तास मशीनमध्ये ठेवावे लागेल. मुलाची प्रकृती नाजूक आहे. 24 तासानंतर मुलाला मशीनमधून बाहेर काढण्यात येईल. माझ्या पत्नीला तिच्या मुलाची खूप काळजी वाटत होती. मी तिला समजावलं की तू काळजी करू नकोस. आपलं मूल एकदम ठीक आहे. देवाने आपल्याला मुलगा दिला आहे. त्याचे नाव काय ठेवायचे याचा तू विचार केलास का? मी काही बोलायच्या आधीच ती नाव घेण्याचा प्रयत्न करत होती, पण बोलता बोलता मध्येच ती थांबली होती. मला असे वाटले की तिला असे म्हणायचे आहे की तिला तिच्या मुलाचे नाव तिच्या पहिल्या नवऱ्याच्या नावावर ठेवायचे आहे. पण ती गप्प झाली होती. जेव्हा नर्सने मुलाला आणले तेव्हा मुलाला पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मुलाचा रंग खूप सावळा होता. तर माझी बायको पूर्णपणे गोरी होती आणि मी पण खूप गोरा होतो. मग बाळ सावळे कसे जन्माला आले? डॉक्टर म्हणाले की बाळ खूप रंग बदलतात. तुम्ही आधीच काळजीत आहात. 8 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर मुलासह घरात प्रवेश करतात. शिरू आमच्या दिशेने धावत आला आणि तो जोर जोरात भुंकू लागला. मी अंजलीला विचारले, शेरू इतका का भुंकत आहे? बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून त्याला बाळापासून दूर ठेवू. मला काळजी वाटायला लागली होती, पण हे ऐकून प्रियंका हसायला लागली आणि म्हणाली, त्याला आनंद होत आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी मी त्याला इतके आनंदी पाहत आहे. जेव्हा माझे पती घरी यायचे तेव्हा शिरू अशाच उड्या मारायचा आणि आज बाळाला पाहिल्यापासून तो उड्या मारून मोठमोठ्याने भुंकून आनंद व्यक्त करत आहे. माझी पत्नी शेरूकडे बघून विचित्र हावभाव करत होती. मी त्या दोघांकडे पाहू लागलो. ती शेरूकडे बघून हावभाव करत कोणत्या प्रकारची गोष्ट बोलत आहे ते मला समजत नव्हतं आणि मी विचार करत होतो की मला माझ्या मुलाबद्दल काही आत्मीयता का वाटत नाही. कधीकधी असे होते की पुरुषांना लहान मुलांबद्दल फारसे प्रेम नसते, पण जेव्हा ते थोडे मोठे होतात, बोबडे बोलू लागतात, तेव्हा आपण त्यांच्या प्रेमात पडू लागतो. पण मला या मुलाबद्दल अजिबात आत्मीयता वाटत नव्हती. तसे तर माझ्यात पितृत्वाची भावनाही नव्हती. हे माझे पहिले अपत्य होते. माझ्या आणि अंजलीच्या प्रेमाचं ते प्रतीक होतं. तरीसुद्धा मला त्याच्याबद्दल आपलेपणा जाणवत नव्हता. माझी पत्नी खूप आनंदी होती. तिने अद्याप या मुलाचे नाव ठेवले नव्हते. मी तिला एक दिवस पुन्हा विचारले, मुलाचे नाव काय ठेवायचे? यावरती काहीच बोलली नाही. मग मी तिला म्हटले, आपण याचे नाव आकाश ठेवूया. मला हे नाव खूप आवडते, कारण माझे वडील मला लहानपणी आकाश म्हणायचे. माझ्या या मुद्द्यावर ती पुढे काहीच बोलली नाही. एके दिवशी आमच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली आणि माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले असल्यामुळे तिला घराबाहेर पडता येत नव्हते. मी तिला सांगितले की तू काळजी करू नकोस, बाळाला डॉक्टरांकडे मी घेऊन जातो. यावर ती म्हणाली, बाळाला काळजीपूर्वक घेऊन जावा आणि शिरूलाही तुमच्यासोबत घेऊन जावा. मला एका गोष्टीचे थोडे विचित्र वाटले. मग मी तिला म्हटले, पण मी शेरूला माझ्यासोबत का घेऊन जाऊ?
मी त्याला सांभाळणार की या मुलाला? त्यानंतर मी मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, काळजी करण्यासारखे काही नाही. लहान मुले कधी कधी आजारी पडतात. अनेकदा वातावरणातील बदलावामुळे त्यांना ताप वगैरे येत असतो. मला डॉक्टरांकडून DNA टेस्ट करून घ्यायची होती. जेव्हा मी डॉक्टरांनी याबद्दल सांगितले तेव्हा तेव्हा माझे म्हणणे ऐकून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. ते डॉक्टर माझ्या ओळखीचे होते, म्हणूनच त्यांनी माझ्या मुद्द्याला सहमती दिली. ते म्हणाले, ठीक आहे, आपण DNA टेस्ट करू. फक्त एक छोटीशी टेस्ट असेल, पण तुम्हाला 2 दिवसांनी रिपोर्ट मिळेल. मी म्हटलं, ठीक आहे. टेस्ट झाल्यावर मी बाळाला घेऊन घरी आलो. बाळ झाल्यापासून प्रियंका माझ्याकडे बघतच नव्हती आणि याआधीही ती तिच्याच विचारात हरवलेली असायची. फक्त लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात ती माझ्यासोबत खूप छान आणि प्रेमाने राहत होती. जेव्हाही ती मला मिठी मारायची तेव्हा ती आपले डोके झाकायची. आता मला असे वाटत होते की कदाचित तिला मला मिठी मारताना हे जाणवत असेल की मी तिचा पहिला नवरा आहे. माझं नशीब इतकं खराब निघेल की ज्याचा मी विचारही केला नव्हता. या मुलीमुळे मी माझ्या आईवडिलांच्या इच्छाही धुळीस मिळवल्या होत्या. तिने जे सांगितले ते मी केले, पण ते मला सोडून दुसऱ्याच विचारात हरवलेला असायची. आता मी या मुलाकडे नेहमी संशयाने पाहत होतो. मला वाटायचं की नक्कीच काही ना काही गडबड आहे. मला याचं आश्चर्य वाटलं की जेव्हा माझी पत्नी प्रेग्नेंट होती तेव्हा शिरू माझ्या बायकोकडे पाहून विचित्र आवाज काढून लागायचा. पण जेव्हापासून हे मूल या जगात आले तेव्हापासून त्याची मुलासोबतची वागणूक खूप चांगली झाली होती. शेरू आमच्या बाळासमोर पळायचा, खेळायचा आणि उड्या मारायचा. माझी पत्नी, मुलगा आणि शेरू यांना एकत्र खेळताना पाहून मला असे वाटायचं की त्यांच्या आयुष्यात माझा काहीच किंमत नाही. माझी पत्नी नेहमी मुलांमध्ये व्यस्त राहायची. 2 दिवसांनी डॉक्टरांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले की तुमचा DNA रिपोर्ट आला आहे. मी हा विचार करत होतो की रिपोर्ट घ्यायला जावे की नाही. या विचाराने मी खूप अस्वस्थ झालो होतो. मी माझ्या बायकोवर असा संशय घ्यायला नको होता. पण नंतर माझं पुरुषत्व समोर आलं आणि मी लगेच रिपोर्ट घेण्यासाठी दवाखान्याच्या दिशेने निघालो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी रिपोर्ट सांगितल्यावर मला धक्काच बसला आणि बायकोच्या पोटाकडे बघून शेरू इतका का भुंकायचा याचे कारण आता मला समजले होते. आणि या मुलाच्या आगमनाने तो इतका आनंदी का झाला होता याची सर्व उत्तरे मला मिळाली होती. खरं तर या मुलाचे वडील मी नसून माझ्या पत्नीचे पहिले पती होते. जेव्हा पहिल्यांदा प्रियंका मला भेटली होती तेव्हा तिच्या पतीचा महिन्याभरापूर्वीच मृत्यू झाला होता. तिने माझ्याशी खोटे बोलले की तिच्या नवऱ्याचे निधन होऊन 1 वर्ष झाले आहे. त्यानंतर थोड्या दिवसात मी तिच्याशी लग्न केले. कदाचित माझ्या पत्नीलाही हे माहीत नसेल की ती प्रेग्नंट आहे. आमच्या लग्नानंतर शेरू अंजलीच्या पोटाकडे बघून वारंवार भुंकायचा. कदाचित त्याला माहीत असेल की माझ्या पत्नीला मूल होणार आहे आणि ते मूल त्याच्या मालकाचे आहे. आणि माझ्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे ती म्हणत होती की शेरूला किती आनंद झाला आहे, जणू त्याचा मालक घरात आला आहे असे ती म्हणत होती. म्हणूनच माझ्या पत्नीने आजपर्यंत या मुलाचे नावही ठेवले नव्हते. रिपोर्ट घेऊन घरी आल्यानंतर मी शांतपणे माझे सामान पॅक करायला सुरुवात केली. ती मला विचारू लागली की काय झाले, तू सामान का पॅक करत आहेस आणि तू सामान पॅक करून कुठे चाललायस? प्रियंका, मी तुला सोडून चाललो आहे. ती म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? मी तिला DNA रिपोर्ट दाखवला आणि तिला म्हटले, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे आणि या प्रश्नाच्या उत्तरावरच आपल्या दोघांचे आयुष्य अवलंबून आहे. तुला याबद्दल माहिती होते का? तुला माहीत नसेल तर मी तुला माफ करेन आणि तुझ्यासोबत या मुलाचाही मी स्वीकार करेन आणि मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन. पण जर तुला माहीत असून सुद्धा तू माझ्याशी खोटं बोलली असेल तर आज मला दुसरा निर्णय घ्यावा लागेल. खोटं बोलू नकोस, जे होईल ते खरं होईल. मी तुझ्यासोबत काही खोटं बोललो होतो, पण तू माझ्याशी खोटं बोललीस अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. माझी बायको हे सगळं शांतपणे ऐकून घेत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती म्हणाली की मी गरोदर असल्याने मला शंका आली होती, पण मी विचार केला की आता त्याचे वडीलही या जगात नाहीत. त्याला वडिलांचे प्रेम मिळणार नाही आणि तो त्याला त्याचे वडील म्हणून आदर देतील. पण लग्नाआधी जर तुला कळले असते तर मी 1 महिन्याची प्रेग्नंट आहे तर तू माझ्यासोबत लग्न कधीच केले नसतेस आणि माझ्या मुलाला आयुष्यभर त्याच्या वडिलांचे प्रेम मिळाले नसते. म्हणून मी तुला याबाबतीत सांगितले नाही. प्रियंका, मला फक्त एक बायको हवी होती, ती जी फक्त माझीच असेल आणि माझ्याबद्दल विचार करेल. तुझ्यासोबत या मुलालाही मी ॲक्सेप्ट केले असते, पण तू अजूनही तुझ्या पहिल्या पतीला विसरली नाहीस. मग मी तुझ्यासोबत कसा राहू शकतो? मला माफ कर, मी हे नाते पुढे नेऊ शकत नाही. माझी बायको रडायला लागली. मी म्हटले,
त्या मुक्या जनावराला कल्पना आली होती की हे मूल आपल्या मालकाचेच आहे, पण मी मूर्ख राहिलो आणि शेवटपर्यंत मूर्खच राहिलो. जर मी बाळाची DNA टेस्ट केली नसती तर कदाचित तू मला आयुष्यभर मूर्ख बनवले असतेस. माझी बायको माझ्या पायाखाली बसून रडत होती. मी अस्वस्थ झालो होतो आणि जड मनाने सामान पॅक करून घराबाहेर पडलो. आज मला शहरातून माझ्या गावात येऊन 4 महिने झाले होते. मी पुन्हा शहरात गेलो नाही, कारण मला माहीत आहे की मी तिथे गेलो तर मला माझ्या पत्नीची आठवण येईल. तिने माझी फसवणूक केली होती. मी गावी माझ्या आईवडिलांकडे आलो होतो आणि त्यांची माफी मागितली. मी त्यांना दुखावले होते. कदाचित त्यामुळेच माझ्या बाबतीत असे घडले असावे. माझी पत्नी कशी वागत आहे हे मला माहीत नाही. मी तिला तिच्या परिस्थितीवर सोडले. त्यानंतर मी शहरातील एका ओळखीच्या वकिलामार्फत माझ्या पत्नीला घटस्फोट दिला. या गोष्टीला तिला खूप मनस्ताप झाला की मी तिला घटस्फोट दिला. मी गावी आल्यानंतर परत कधी तिच्याकडे वळून देखील पाहिले नाही. हे मी माझ्या आईवडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले की ती मुलगी खूप चालाक होती. जी मुलगी स्वतःच्या फायद्यासाठी कोणाच्या तरी आईवडिलांना त्याच्यापासून दूर करू शकते, तर ती त्याला सुद्धा फसवू शकते. माझ्या आईवडिलांचे बोलणे मला चांगले समजले आणि आता मी माझ्या गावातच काम करत आहे. माझे काम चांगले चालले आहे. मला शहरात जाण्याची गरज नाही. आई वडिलांच्या आशीर्वादाने माझे आयुष्य चांगले चालले आहे. मी पुन्हा लग्न करावे अशी माझ्या आईवडिलांची इच्छा आहे. अजूनही मी अंजलीला विसरू शकलो नाही, पण आई वडिलांच्या आनंदासाठी मी दुसऱ्या लग्नाला तयार आहे. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.